नमस्कार मित्रांनो, आज 11 जानेवारी असला तरी आज अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे। आपण अर्थात हिंदू पंचांगानुसार सण साजरे करत असल्यामुळे 22 जानेवारी गेल्या वर्षी होती, यावेळेला 11 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। माघ शुद्ध द्वादशी आणि या दिवशी एकूण पर्यटकांचा आकडा, राम मंदिराला गेल्या वर्षभरात भेट देणाऱ्या पर्यटकांचा आकडा ताजमहलला मागे टाकून उत्तर प्रदेशमधलं सगळ्यात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून श्रीराम मंदिर पुढे आलेलं आहे। अर्थात हे काही सगळे पर्यटनासाठी आलेले लोक नाहीत, अनेक त्यातले श्रद्धाळू रामलल्लांच्या दर्शनासाठी आलेले। डिसेंबर 31 पर्यंत जवळजवळ 13.5 कोटी लोकांनी राम मंदिराला भेट दिली होती। म्हणजे 22 जानेवारीला आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 वर्ष पूर्ण करू तोपर्यंत कदाचित हा आकडा 15 कोटीच्या घरात गेला असेल। हा व्हिडिओ आज मी अशासाठी करत आहे कारण हे 1 वर्ष पूर्ण होत असताना ज्याला सगळ्यात मोठा उत्सव, मानव जातीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा उत्सव उत्तर प्रदेशमध्ये साजरा होत आहे। 13 जानेवारीपासून म्हणजे मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येपासून ते 26 फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत प्रयागराज, जिथे गंगा, यमुना आणि लुप्त झालेली सरस्वती यांचा संगम होतो, या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी महाकुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे। कुंभमेळा दर 3 वर्षांनी पार पडतो। देशातली 4 पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार इथे दर 3-3 वर्षाच्या अंतराने हा कुंभमेळा पार पडतो। त्याच्या मागची कथाही आपल्याला माहिती असावी। जेव्हा समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामध्ये अमृत बाहेर आलं आणि तो अमृत कलश आकाशातून नेत असताना, देवांना अमृत मिळाल्यावर अमृत कलश नेत असताना त्या अमृताचे काही थेंब देशात ज्या ठिकाणी पडले त्याच्यामध्ये ही नाशिक हे गोदावरी, उज्जैन नर्मदा, प्रयागराज गंगा यमुना सरस्वती संगम आणि हरिद्वार अर्थात गंगामाता, या 4 ठिकाणी हा कुंभमेळा साजरा करण्यात येतो। 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळा साजरा करण्यात येतो। 12 वर्षांनी पूर्ण कुंभ हा प्रयागराज येथे साजरा करण्यात येतो आणि 12 पूर्ण कुंभांचा एक महाकुंभ म्हणजे हा जो 2025चा कुंभमेळा आहे, हा महाकुंभमेळा आहे, हा 144 वर्षांनी यावेळेला पार पडत आहेत। 40 कोटीहून जास्त लोक या 45 दिवसामध्ये स्नान करणार आहेत, गंगा नदीमध्ये किंवा संगमामध्ये स्नान करणार आहेत। म्हणजे रोजचा आकडा हा जवळपास 1 कोटी 80 लाख ते 1 कोटी एवढा हा आकडा सरासरी केली तर रोजचा होणार आहे। याच्यामध्ये शाही स्नानाचे दिवस असतात। या शाही स्नानामध्ये मुख्यतः मकर संक्रांती आली, त्याच्यानंतर माघी पौर्णिमा आली, महाशिवरात्र आली, असे जे 4-5 शाही स्नानाचे दिवस असतात त्यावेळी हा आकडा, वसंत पंचमी आली, याच्यामध्ये हे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि त्या दृष्टीने हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट ठरणार आहे। याच्या आधी 2013 साली महाकुंभ म्हणजे पूर्ण कुंभमेळा पार पडला होता, तेव्हा आकडा साधारणतः 15 ते 20 कोटीच्या दरम्यान होता। तो आता 40 कोटी म्हणजे दुप्पट लोक यावेळेला या भागी प्रयागराजमध्ये येणार आहेत। आणि तुम्हाला कल्पना असेल, या कुंभमेळ्यावर विघ्न आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असुर टपून बसलेले आहेत आणि या असुरांचा विनाश करण्याचं, त्यांना यशस्वी होऊ न देण्याचं आव्हान योगी सरकारपुढे आणि अर्थातच केंद्रातल्या मोदी सरकारपुढे आहे। एक प्रकारचे असुर जे शांततेचे दूत म्हणून कार्यरत असतात आणि त्यांना आपल्या उपासना पद्धतीच्या पलीकडे दुसरी कोणतीही उपासना पद्धती मान्य नाही
आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला गेला तर आश्चर्य वाटणार नाही. त्यांनी असा प्रयत्न केला तर तो कुठल्या तरी घटनेशी त्याला जोडून अयोध्येशी, संबळशी, काशी विश्वनाथशी किंवा अन्य कुठल्या तरी जगातल्या घटनेशी संबंध देऊन त्याचं उदात्तीकरण करण्यास आपल्याकडचे पुरोगामी पत्रकार, चहा बिस्किट पत्रकार कमी करणार नाहीत. दुसऱ्या प्रकारचे आसूर हेच पुरोगामी आहेत, ज्यांना अशा प्रकारे धार्मिक उत्सव दिसले की यांची नाकं मुरडतात. मग ते अन्य देशांमध्ये असतील तेव्हा यांना भक्तीचं भरतं येतं, पण भारतामध्ये हिंदूंच्या उत्सवाला नाकं मुरडण्याचं त्यावेळेला नेमकं काहीतरी, मग आता हा व्हायरस पसरला तर जो नवीन कुठला तरी चीनी व्हायरस आला HPMV काय, मला आता नाव त्याचं आठवत नाही, पण हा व्हायरस पसरला तर काय होईल. आणि हे दुखणं आजचं नाही आहे. अगदी बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळापासून कुंभ के मेले में खो गए थे, हम दोनों जुड़वा भाई थे या भाई बहन थे और कुंभ के मेले में खो गए थे. म्हणजे कुंभमेळा हा माणसं हरवण्यासाठी, चोऱ्या माऱ्या करण्यासाठी, नशा करण्यासाठी, भानगडी करण्यासाठी असलेली जागा आहे. अशा प्रकारचं त्याचं एक चित्र रेखाटलं जाणं बॉलिवूड सिनेमाद्वारे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. या कुंभमेळ्यात होणारी चेंगराचेंगरी, माणसं हरवणं, चोऱ्या माऱ्या याची रसभरीत वर्णनं केलं जाणं हे या पुरोगामी पत्रकारांचं अनेक दशकांपासूनचं काम आहे. आणि यावेळेला ही टोळकीही सज्ज असतील, कारण हेच तर त्यांच्या आवडीचा विषय. तिसरीकडे जसं म्हटलं की जागतिक ही जी सगळी सोरोस गँग आणि ही जी सगळी आहे की ज्यांच्या आत्ता शेपटावर पाय पडलेला आहे आणि ही वळवळते जाम विवळते, त्यांच्यासाठीही या कुंभमेळ्यामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मग त्याच्यामध्ये कशा प्रकारे जातीभेद पाळले जातात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे अस्वच्छता मासते वगैरे वगैरे प्रकारचं रिपोर्टिंग करण्यात परदेशाहून आलेले लोक, त्यांची NGO वगैरे प्रयत्न करतील यामध्ये शंका नाही. आणि या सगळ्या आव्हानांचा सामना करत मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा मेळा यशस्वी करणं हे योगी सरकार पुढचं आव्हान आहे. या महाकुंभ महोत्सवासाठी 7,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली आहे. तुम्ही जर तयारी बघाल तर थक्क व्हाल. याच्यामध्ये अनेक रस्ते बांधण्यात आलेले आहेत, तात्पुरते रस्ते बांधण्यात आलेले आहेत, कारण संगमावर एवढ्या सगळ्या लाखो लोकांना रोज घेऊन जाणं, त्यांनी तिथे डुबकी मारणं, स्नान करणं आणि परत येणं, याच्यामध्ये चेंगराचेंगरी होऊ नये, याच्यामध्ये माणसं हरवू नये, याच्यासाठी AI संचलित ड्रोन हवेतही आहेत आणि पाण्यातही आहेत. म्हणजे कोणी बुडालं किंवा कोणी त्याच्यामध्ये पाण्यात जर कोणाला बरं वाटत नसं झालं तर ड्रोनद्वारे फेस रिकग्निशन सिस्टीम त्याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. गाड्या पार्किंगसाठी AIच्या आधारावर, कारण गाड्या देशभरातनं लोक येणार, विमानांनी लोक येणार, रेल्वेनी लोक येणार, पुढे प्रवासी गाड्यांनी तिथपर्यंत येणार, तिथे गाड्या पार्किंगसाठी कुठे जागा आहे कुठे नाही याचं संचलन करण्यासाठी यंत्रणा आहे. याच्यामध्ये हॉर्स माउंटेड पोलीस वेगवेगळे 3 दळं आहेत, अमेरिकन वॉर्म ब्लडेड हॉर्सेस, ब्रिटिश हॉर्सेस, भारतीय म्हणजे हिंदुस्थानी घोडे, त्या घोड्यावरची पथकं जे चोऱ्या माऱ्या रोखण्यापासून ते कोणी हरवलं असेल, कोणाला वैद्यकीय गरज असेल तर त्यांना ती मदत पोचवणं यासाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. साधारणतः 1 ते 1.25 लाख शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. या त्रिवेणी संगमाच्या अवतीभोवती टेंट सिटी, जिथे पर्यटक, आणि मी असं ऐकलंय की स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी, स्टीव्ह जॉब्स आता उरले नाहीत पण त्यांची पत्नी जी सनातन धर्माचं पालन करते ती इथे येऊन साधारणतः महिनाभर राहणारे कल्पवास, म्हणजे या कुंभमेळ्याच्या काळात इथे राहण्याचं एक भाविक म्हणून येणार आहे. अशा प्रकारचे ही लोक येणार आहेत आणि त्यामुळे त्यांची देखील व्यवस्था ही ताजमहाल हॉटेलच्या साह्याने ही टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे. पण ही टेंट सिटी महत्त्वाची नाही, कारण परदेशी पर्यटक आणि हे महत्त्वाचे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत जे कोट्यावधी भाविक, याच्यामध्ये अघोरी साधू आहेत, नागा साधू आहेत, 13 वेगवेगळे आखाडे आहेत, त्या आखाड्यांसाठी जागा केलेली आहे. त्या आखाड्यातले लोक, आखाडा या शब्दाचा अर्थ अखंड या शब्दातनं आखाडा हा तयार झालेला आहे, ते लोक येऊन स्नान करणार, त्यांची राहायची खायची व्यवस्था तिथे. आता पुन्हा इस्कॉन, ज्यांच्या विरुद्ध बांगलादेशमधलं पुरोगामी सरकार अत्याचार करत आहे, ते इस्कॉन
अर्थात इस्कॉन ही जगभरातली चळवळ आहे, बांगलादेशमध्ये त्यांचं मोठं केंद्र आहे, पण इस्कॉन आणि अदानी मिळून लाखो लोकांना जेवायला रोजच्या रोज जेवण उपलब्ध करून देणार आहेत निःशुल्क. ही सेवा ही तिथे उपलब्ध आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 13 आखाडे आहेत त्यांच्यामध्ये एक किन्नर आखाडाही आहे. म्हणजे आपल्याला तो वोक किडा चावलेला नाही आहे, जो पाश्चिमात्य देशांमध्ये हे जे सगळं LGBT, ट्रान्ससेक्शुअल, हे फलानं काहीतरी पुरुष बायकांचे कपडे घालणार, बायका पुरुषांचे कपडे घालणार, असे जे सगळे चाळे आहेत हे पाश्चिमात्य देशात जास्त चालू आहेत. भारतामध्ये असे चाळे आपण मान्य करत नसलो तरी आपण कोणाला दुय्यम लेखत नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टी, सगळे विचार स्वीकार केले जातात हे दाखवून देण्याची संधी. आणि या कुंभमेळ्यामध्ये किन्नर लोकांचा, तृतीयपंथी लोकांचाही आखाडा आणि त्याच्यात ते आनंदाने भक्तिपूर्वक सहभागी होणार आहेत. आणि त्यामुळे हे दाखवायला आपल्याला आम्ही कसे या ट्रान्सजेंडर फ्रेंडली आहोत वगैरे असं काही आपल्याला दाखवायची गरज नाही. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अगदी रामायण महाभारत सगळ्या पौराणिक कथांमधूनही किन्नरांबद्दल आपला दृष्टिकोन किती व्यापक आहे हे आपल्याला दिसून येतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जसं म्हणलं की जवळपास रोज 80 लाख ते 1 कोटी लोक येणार. त्यांचं राहणं, त्यांचं स्नान, त्यांचं प्रातर्विधी, म्हणजे याच्या सगळ्याची जी स्वच्छतेची व्यवस्था आहे. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अनेक भागातनं सफाई कर्मचारी इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी हे रोजगाराचं मोठं साधन आहे. आणि या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळून अनेक शाळा उघडण्यात आलेल्या आहेत की सफाई कर्मचाऱ्यांसाठी हे 45 दिवस अतिशय आव्हानात्मक असणार आहेत. आणि ते काम करत असताना त्यांच्या मुलांची आबाळ होऊ नये, त्यांचं शिक्षण बुडू नये म्हणून त्यांच्यासाठी शाळांची निर्मिती करण्यात आलेली. बघा, म्हणजे हा जो विचार आहे हा महत्त्वाचा आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन याचा जो एक आर्थिक फायदा होतो, आर्थिक फायदा म्हणजे पर्यटक आले नुसतं बिस्लेरीचं पाणी प्यायले, त्यातले जे हल्ली पितात त्यांना, म्हणजे गंगेचं स्नान करताना पाणी मात्र बिस्लेरीचं पितील किंवा अन्य कुठलं पॅकेज वॉटर पितील, ते पाण्याचा काहीतरी काही हजार कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. बाकी त्यातले हॉटेल, त्यातली पॅकेज, याची सगळ्याची म्हणजे साधं पॅकेज अगदी मी बघतोय तर 22,999 रुपयांपासून 2 रात्री 3 दिवसाचं पॅकेज आहे ते अगदी 85,000 म्हणजे शाही स्नानाचं अशी पॅकेज आहेत. बाकी परदेशी लोकांसाठी किती पॅकेज आहेत माहिती नाही, पण ही अशा प्रकारची पॅकेज तिथे 3-4 दिवसाची आयोजित करण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळे त्याच्यातनं उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला, देशाच्याच पर्यटन उद्योगाला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळणार आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यासाठी जिथे जे एकेकाळी बिमारू म्हणून ओळखलं जात होतं, आता वेगाने प्रगती करत आहे, पण अशा प्रकारचे महोत्सव कुठल्याही घटनेशिवाय, कुठल्याही वाईट घटनेशिवाय साजरे होणं, आनंदाने साजरे होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. याचा अभ्यास करायला जगभरातली बिझनेस स्कूल्स आहेत, त्यांचे लोक इथे आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने हा एक सगळ्या मानवजातीला एकत्र आणणारा, भारताची एकात्मिक दृष्टी दाखवणारा हा उत्सव आहे. आणि याच्यातनं भारताची एक वेगळी प्रतिमा निर्माण व्हायला मदत होणार आहे. ज्या कुंभमेळ्याचा वापर करून या पुरोगामी लोकांनी भारताची बदनामी करण्याचे अनेक वर्षाचे उद्योग केले, तोच कुंभमेळा व्यवस्थापन क्षेत्रातलं, मी व्यवस्थापन क्षेत्र अशासाठी म्हणतोय कारण आज जगातल्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं नेतृत्व भारतीय लोक करत आहेत. लोकांना हे कळत नाही की हे सगळे भारतीय कसे काय. याचं कारण आपल्याला मोठ्या आणि गडबड गोंधळ असलेल्या गोष्टी व्यवस्थापन करायला आपला हातखंडा आहे. आणि जेव्हा आपण 40 कोटी लोकांची व्यवस्था आपण बघणार आहोत, त्याच्यातनं भारताची व्यवस्थापन क्षेत्रातली, तंत्रज्ञान क्षेत्रातली, याच्यामध्ये गुगल बरोबर भागीदारी करण्यात आलेली आहे. म्हणून म्हटलं की यावेळचा जो महाकुंभ आहे तो नुसता 144 वर्ष येणार नाही, तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये वापर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सगळ्या सज्ज आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आहे, कारण काही होऊ शकतं म्हणजे. आणि त्यामुळे हा कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार आहे. आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी या कुंभमेळ्यात जाऊन शाही स्नान किंवा स्नान करता आलं तर, आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी इथूनच नमस्कार करून ही चांगली गोष्ट भारतात होते त्याची प्रसिद्धी आपापल्या मित्रवर्तुळात करावी, एवढीच आपल्याला विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.